राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर योजनेबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम व नाराजी निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटर योजनेविरोधात जनजागृती करून नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी 2 जुलै 2026 रोजी गुरुवारी दुपारी 12 वाजता लक्ष्मी गेट चामोर्शी येथून आष्टी रोड महावितरण कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेऊन नागरिकांसमोर विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले। महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर स्मार्ट मीटरच्या माध्यमातून कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही याची स्पष्ट हमी सरकारने द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। सरकारसमोर खालील प्रश्न उपस्थित करण्यात आले। काय म्हणाले पत्रकार परिषदेत ऐकूया। मी विलास चिचगरे, शहराध्यक्ष युवक काँग्रेस पार्टी चामोर्शी आणि माझे सहकारी पदाधिकारी राहुल वैरागडे, एनयू साहेब जिल्हाध्यक्ष, विजय भाऊ लाड सोशल मीडिया आणि हेमंत कुवासे उपाध्यक्ष, तेजस भाऊ कोंडेकर, बुरांडे भाऊ आणि चौधरी साहेब। स्मार्ट मीटरच्या नावाखाली जनतेची लूट बंद करा। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांची वीज कमी होणार आहे का? आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर प्रीपेड करण्यास सक्तीचे केंद्र जाणार आहे का? आणि स्मार्ट मीटर बसवल्यावर यांचा खर्च कोण उचलणार? स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज बिल दरवाढ अतिरिक्त शुल्क आकारण्याचा कोणताही प्रस्ताव आहे का? स्मार्ट मीटरचे फायदे व तोटे शासन सांगणार का? आणि यांच्या मार्फत जनजागृती करू शकते का? आणि जे जुने मीटर प्रत्यक्ष रीडिंग न घेता वीज बिल दरवाढ येत आहे, अशा चुकीच्या बिलामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाची जबाबदारी कोण स्वीकारणार आहे? आणि 2 जुलै 2026 ला गुरुवारी ठीक 12 वाजता लक्ष्मी गेट चामोर्शी येथून आष्टी रोड महावितरण कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। नमस्कार, मी NSYचा जिल्हाध्यक्ष आहे आणि माझ्यासोबतला विजयजी लाड, सोशल मीडिया प्रमुख, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष विलासजी चिचगरे, तसाच युवक काँग्रेस उपाध्यक्ष आपले हेमंतजी कुवासेजी, NSY उपाध्यक्ष तेजसजी कोंडेकर, संजू भाऊजी आणि चौधरी काकाजी व सर्व आमचे व्यासपीठावरील सर्व मान्यवर। विषय असा आहे की आपल्या जे स्मार्ट मीटर आणि डिजिटल मीटर या संदर्भामध्ये बरेच नागरिकांमध्ये गैरसमज झालेले आहे। याकरिता आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी आहेत ते लोकांच्या लक्षात आणून देत आहे आणि सामोरील जाऊन प्रशासकीय अधिकाऱ्याकडे हा आम्ही निवेदनामार्फत मुद्दा मांडणार आहे। याकरिता आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या परिषदेचे काही मुद्दे आहेत। जे स्मार्ट मीटर लावण्याचा जे काही असं काही GR नाही किंवा पत्र नाही आहे, पण शासनाचे जे काही अधिकारी लोक आहेत जे ग्रामीण भागातील किंवा शहरी भागामध्ये जबरदस्तीने मीटर लावण्याचा प्रयत्न चालू आहे। काही जणांचं स्मार्ट मीटर असल्यामुळे ऑटोमॅटिकच लाईन कटून जाते। त्याच्यामध्ये पहिले असं होतं की 3-3 महिन्याचा बिल एकसाथ भरण्याचा कार्य होता आणि त्या ठिकाणी बरेचसे लोक पहिलेच ग्रामीण भागातील लोक आर्थिक संकटात असताना नवीन संकटामध्ये लोकांना टाकण्याचा प्रयत्न महावितरणकडून चालू आहे। याच्यावर तोडगा काढण्यासाठी आपण आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। एसवेराटी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी विजय लाड, चामोर्शी।